सोलापूर जिल्हा परिषद आणि माळशिरस पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तुम्ही आणि सर्वजण सामोरे जातोय आणि माळीनगर जिल्हा परिषद गट आणि लवंग पंचायत समिती गणाचे शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरती निवडणूक लढवित असलेले या विभागाचे गटाचे उमेदवार माळीनगर गटाचे उमेदवार मारुती हरिदास लोंढे साहेब, ज्यांचं एक सर्वसामान्य घरातील उमेदवार, तुम्हा आम्हा सर्वांचा परिचित उमेदवार आणि मोहिते पाटील परिवारावरती अत्यंत नितांत श्रद्धा असलेला उमेदवार या निवडणुकीला तुम्हा आम्हा सर्वांच्या समोर सामोरा जातोय। आणि दुसऱ्या बाजूला लवंग पंचायत समिती गणातून या ठिकाणी एक उच्च शिक्षित उमेदवार म्हणून आपल्या सर्वांना लाभलेल्या तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या ताई कोमलताई निशांत पाटील या उमेदवार आहेत। या दोन्ही उमेदवार आज या महाराष्ट्राचा जनता राजा शरदचंद्रजी पवार साहेब आणि या महाराष्ट्राचे लाडके माजी उपमुख्यमंत्री माननीय श्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या सोलापूर जिल्ह्यामध्ये एक नवीन इतिहास करण्यासाठी ही दोन्ही मंडळी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं समाजसेवेचं वृत्त हातामध्ये घेऊन या ठिकाणी या निवडणुकीला सामोरे जात आहेत। ही निवडणूक या ठिकाणी लोंढे साहेबांची नाहीये, ही निवडणूक आमच्या पाटीलताईंची नाहीये, तर ही निवडणूक या गणातील या गटातील सर्वसामान्य कष्ट करणाऱ्या माझ्या शेतकऱ्याचे आहे, इथल्या घाम गाळणाऱ्या दीन दलित मजुराचे आहे। अरे इथे गोरगरीब जनता जगते, त्या जनतेच्या हक्काची निवडणूक आहे आणि म्हणून मतदान करत असताना आपण पुढचे उमेदवार बघा, आपली सर्वसामान्य पार्टी बघा। मित्र मी मगाशी या ठिकाणी बसलो होतो पलीकडे एका चहाच्या गाड्यावरती, त्यांना माहिती नव्हतं मी कोण आहे, कुठून आलो, मी एक सर्वसामान्य माणूस म्हणून त्या ठिकाणी तिथल्या लोकांच्या गप्पा ऐकत होतो आणि त्या ठिकाणी अशीच बसलेली व्यासपीठावरची टोपीवाली मंडळी होती। म्हणजे या ठिकाणी माझ्या आजोबाच्या वयाची माझ्या वडिलांच्या वयांची काही मंडळी तिथं बसली होती आणि बोलत बोलत सहज बोलत म्हणाली की काय नाही लगा, ती पहिलं काँग्रेसच बरं होतं असे लोक म्हणाली। मी म्हणलं काय भानगड आहे? अहो काय भानगड आहे म्हणली, या 10 वर्षांमध्ये काँग्रेस आणि या भाजपमध्ये काय बदल झाला? तुम्हाला बदल काय झाला ते मी थोडक्यात सांगतो। या भारताच्या संसदेच्या याच्यामध्ये एका महिलेने त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला की ज्या काँग्रेसच्या काळामध्ये चहा विकणारा माणूस या देशाचा पंतप्रधान झाला आणि या भाजपच्या काळामध्ये इंजिनियर झालेला मुलगा चहा आणि वडापावची गाडी टाकून उभा राहिला, हा फरक भाजप आणि काँग्रेस मधला झाला। मित्र हो, इथं माझ्या भगिनी बसलेल्या आहेत, माझ्या माऊली बसलेल्या आहेत, आई बसले, ताई बसले। मला खरं खरं सांगा, ज्या वेळेस मोदी साहेबांनी मोठ्या मोठ्या जाहिराती लावल्या, अब की बार मोदी सरकार म्हणून त्या ठिकाणी मतं मागितली, ती मतं मागत असताना या भाजपवाल्यांनी महागाईवरती बोलले। आज गॅस सिलेंडर काँग्रेसच्या काळात किती रुपयाला होता, आज गॅस सिलेंडरची किंमत काय झालेली आहे? या सर्वसामान्याला महागाईनं विळख्यात गुरफटलेला आहे। अरे सर्वसामान्य माणसाला जीएसटीच्या माध्यमातून जर तुम्ही बघितलं, इथला नोकरी करणारा माणूस असेल, त्यांनी ज्या ठिकाणी पगार दिला त्या पगारावरती जीएसटी आहे, त्यांनी त्या ठिकाणी गाडी खरेदी केली त्या गाडीवरती जीएसटी आहे, त्यांनी त्या गाडीचा इन्शुरन्स भरला त्याच्यावरती जीएसटी आहे, अरे रोडचा टॅक्स भरला त्याच्यावरती जीएसटी आहे, गाडीचे स्पेअर पार्ट खरेदी केले त्याच्यावरती जीएसटी आहे। म्हणजे प्रत्येक याच्यावरती जीएसटी लावून सर्वसामान्य गोर गरिबाला पिळण्याचं काम दिलं जातं। आजची शिक्षणाची अवस्था बघितली तर काय आहे, लाखो रुपयाचं डोनेशन दिल्याशिवाय शिक्षण मिळत नाही। पण या भागाचं एक अभिमानाची गोष्ट आहे की या भागाचं ज्या आपल्या कोमलताई आहेत ते निशांत पाटील साहेब पुण्यासारख्या ठिकाणी त्या ठिकाणी DY पाटील संस्थेमध्ये त्यांच्या नातेवाईकाच्या संबंधावरती मला इथल्या लोकांनी सांगितलं की अनेक जणांना ऍडमिशन असेल, तिथलं कुठलंही काम असेल ते निशांत पाटील साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जातं आणि म्हणून मी एकदा जोरदार टाळ्या आपल्या निशांत पाटलांसाठी वाजवायच्या आहेत। इथं ज्यांचं आमदारकीला या इथं काही घेणं नाही देणं नाही,
असा बीडचा गडी इकडे येऊन सांगतोय की हा उमेदवार इथं नसतो, हा उमेदवार बाहेर असतो, याचं काय काम नाही. मला सांगा, ज्या उमेदवाराची शेती इथं आहे, अरे जो उमेदवार वर्षाला इथं कळसाचं पूजनाचं काम असेल, मंदिर बांधण्याचं काम असेल, ही सगळी कामं करत असतो आणि नुसती शेती नाही तर 90-95 टनाचा ॲव्हरेज घेणारा उत्कृष्ट शेतकरी म्हणून काम करतो. त्या माणसाला इथली जाण नसते का? त्या माणसाला इथलं ज्ञान नसतं का? अरे ज्यांनी राजकारणामध्ये माजी सरपंच म्हणून काम केलं, ज्यांनी या ठिकाणी सर्वसामान्याचे प्रश्न कसे मांडले जातात, ज्याला सर्वसामान्याची प्रश्नाची जाण आहे, त्या माणसाला तुम्ही हिणवता की यांना इथं नसतात, ते बाहेरचे उमेदवार आहेत. अहो आमदार साहेब, माझे आमदार साहेब, मग तुम्ही बाहेर ना आला, तुम्हाला इथल्या लोकांनी मत देऊन आमदार केलं ना, ते कुणी केलं? अहो तुम्ही माळशिरस तालुक्यात मोहिते पाटलाच्या घरी जायच्या अगोदर ज्या के पाटलांनी तुम्हाला या माळशिरस तालुक्यात फिरवलं, त्या के पाटलाची अवस्था आज तुम्ही काय केली? के पाटलाचा पुतण्या उचलून के पाटलावर सोडून बाकीचं का राजकारण केलं हे या तालुक्याने बघितलं. एवढंच नाही, पण एका रात्रीत ज्यांनी तुम्हाला आमदार केलं ते माननीय या तालुक्याचं दैवत विजय मोहिते पाटलांनी तुम्हाला आमदार केलं. तुम्ही त्यांचं काय केलं? म्हणजे तुम्ही गरज सोडून वैद्य मर अशी तुमची नौटंकी, असं तुम्ही काम करणार. अरे जुना भाजपवाले बाळासाहेब काकडे कुठे आहेत? बाळासाहेब सुभाष अण्णा पाटलापासूनचे भाजपचे कार्यकर्ते आहेत. यांच्यावर सुद्धा बाकीची वाळूवाली इकडची तिकडची उचलून यांच्यावर सुद्धा तुम्ही काय केलं? अरे आमच्याकडे आता इथं महिला बसल्यात, नाही तर सांगितलं असतं. बोकड जरा मोठं झालं का नाही, ती काय करता अशी आपली ही आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगतो की अशा माणसापासून आपल्याला हा तालुका वाचवायचा आहे. तालुक्यात मला सांगितलं जातं, आमदार भाषण करत असताना सांगतात 75 वर्षामध्ये या तालुक्यात काहीच झालं नाही, 10 वर्षामध्ये विकासाची गंगा मी तालुक्यात आणली. कोटीच्या कोटीयाकडे वाचत्यात. मी जसा लहानपणापासून येतोय आणि या रस्त्याने जातोय, 1-2 दुकानं चकाचक त्यांच्या मालकीच्या हिमतीव झाली. याच्या पलीकडे 25-4 मला काय कुठं दिसलं नाही की आमदार साहेबाचं कोटी कुठं आलं कुठं गेलं. आमदार साहेब, अरे जे कोटी रुपयाचे आकडे, जे कोटी रुपये, माईक हलवू नका, लिंक तुटते, आवाज येतोय, थोडस माझी विनंती आहे गाडीवाल्याला. अरे ज्या कोटी रुपयाचे आकडे तुम्ही सांगता ना, ते कोटी रुपयाचं आकडं माझ्या लवंग असेल, माळीनगर असेल, इथल्या सर्वसामान्य कष्ट करणाऱ्या दीन दलित गोर गरीब इथल्या व्यापाऱ्यानं जीएसटी भरला, टॅक्स भरला, त्या टॅक्स वरती आणि त्या जीएसटी वरती हा पैसा उभा राहिला. या पैशातून तुम्ही आमचा विकास करायचा सोडून, मगाशी केंगार साहेबांनी सांगितलं की तुम्ही कशातून त्या ठिकाणी काय काय उद्योग केले. डिपेंडर कुठून आली, बंगला कुठून आला, फॉर्च्युनर कुठून आली, हा सगळा इतिहास आता तालुक्याला माहित झालाय. अरे ऊसतोड मजुराचा मुलगा म्हणून त्या ठिकाणी तुम्ही तालुक्यात आला. तालुक्यात येत असताना आम्हाला पण वाटलं होतं की ऊसतोड करत असणाऱ्याचा मुलगा सर्वसामान्याचे प्रश्न ऐकेल, सर्वसामान्याला जोपासेल. पण पेपरवरती, मीडियावरती अशा बातम्या वाचल्या की 100 रिव्हॉल्वरच्या गँग म्हणे यांच्या आजूबाजूला फिरतायत. एवढं काय मोठं संकट आलं. विजय दादा कधी फिरताना तालुक्यात कधी आम्ही बघितलं नाही की 10-5 बॉडीगार्ड घेऊन हिंडले. सुभाष अण्णा आमचा एवढा संघर्ष करायचे, तो काळ खूप खडतर होता, त्यांना कधी माणूस बरोबर लागला नाही. आमचे उत्तमराव जानकर साहेब संघर्ष करायचे, दत्ताप्पा वाघमारे संघर्ष करायचे, पण या मंडळीनं कधीही तत्वाच्या राजकारणा पलीकडे राजकारण केलं नाही. अरे निष्ठेची चेष्टा करणारं हे भाजप, आणि यामुळं या भाजपचा लोकांना राग आलाय. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, भाजपचं झालंय कसं माहित आहे का? भलं मोठं दुकान आहे, वरती फक्त भारतीय जनता पार्टीचा बोर्ड आहे. आतमध्ये जर आता बघितलं, जयकुमार गोरे काँग्रेस, त्या ठिकाणी हर्षवर्धन विखे पाटील काँग्रेस, नारायण राणे
काँग्रेस, अरे प्रत्येक पोरं तुम्ही लोकांची घेऊन त्या ठिकाणी पार्टी वाढवायला चालू केला. भारतीय जनता पार्टीतले एकनाथ खडसे साहेब असतील, सुधीर मुनगंटीवार असतील, यांच्यावरती कुणी अन्याय केला आणि यांच्यावरती का वेळ आली? स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचाराचा भाजप आज तुम्हाला कुठं दिसतोय का? आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला म्हणायचंय की अशा भारतीय जनता पार्टी पासून हा देश वाचवायचा आहे. देशात कुठल्या निवडणुका कशा जिंकल्या मला माहित नाही, पण या अकलूजच्या आमच्या ढाण्या वाघानं, आमच्या दैवतानं माननीय विजयसिंह मोहिते पाटलांनी तुम्हाला लोकसभेला दाखवून दिलंय, तुम्हाला विधानसभेला दाखवून दिलंय, अकलूजच्या नगर परिषदेला तुम्हाला दाखवून दिलंय. आणि राहिला सायला तुमचा त्या ठिकाणी करेक्ट कार्यक्रम या जिल्हा परिषद पंचायत समितीला ही समोर बसलेली मतदार जनता केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे की गाफील राहू नका. भरपूर पैसा भाजपकडून येणार आहे, समोरच्याकडून येणार आहे. मित्र हो, तुम्हाला माहितीसाठी सांगतो, इलेक्शनला 1000-2000 रुपये दिले जातात. 5 वर्षाचा एकदा केलेली चूक 5 वर्ष आपल्याला पश्चाताप करते. जर 1000-2000 रुपये आपल्या मताला दिले असतील तर एका वर्षात 365 दिवस, 5 वर्षाचे 1800 दिवस. मग तुम्ही सांगा, 1800 दिवसाला जर तुम्हाला 1000 रुपये दिले तर दिवसाला 50 पैसा दिला. अरे ही शेतकऱ्याची औलाद आहे आमची. आमच्या दारात जर एखादा गोसावी मागतकरी आला तर आमची आई सुपानं धान्य वाढते, सूप भरून दान देते. आणि तुम्ही आम्हाला काय देता? 50 पैसे देता, 1 रुपया देता. त्यामुळं आलेली लक्ष्मी डावलू नका, पण कामाचा माणूस, विकासाचा माणूस म्हणून आपले लोंढे साहेब असतील, पाटील साहेब असतील, पाटीलताई असतील, या सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहा. एकदा केलेली चूक 5 वर्ष सुधारता येत नाही. एखाद्या अभिनेत्याचा चित्रपट पडला तर 6 महिन्यात दुसरा चित्रपट देता येतो. एखादा उद्योग बंद पडला तर 1-2 वर्षांनी दुसरा उद्योग करता येतो. पण आज केलेली चूक त्या ठिकाणी 5 वर्ष आपल्याला सुधारता येत नाही. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धीरूभाई अंबानीच्या मताला जी किंमत दिली तीच माझ्या लवंगावच्या 25-4च्या इथल्या सर्वसामान्य झोपडीत राहणाऱ्या, कष्ट करणाऱ्या, घाम गाळणाऱ्या सर्वसामान्य माणसाच्या मताला सुद्धा ही किंमत दिली. आणि म्हणून मतदान हे पवित्र दान आहे. ते दान करत असताना कुठंतरी वाटीभर मटण आणि रस्त्यासाठी, कुठंतरी 10-5 रुपयासाठी आपला स्वाभिमान, आपला अभिमान विकू नका. कुणाच्याही ताटाखालचं मांजर होऊ नका. आपली माणसं, हक्कानी काम करणारी माणसं, ज्यांच्या हाताला धरून आपण काम करू शकतो. आणि या तालुक्यावरती, या तालुक्याचं, म्हैसरस तालुक्याचं नंदनवन करणारं जर नेतृत्व कोण असेल तर सहकार महर्षी काकासाहेब शंकरराव मोहिते पाटलानं या म्हैसरस तालुक्यात पोलीस बांधव आहेत का कोण सभेला? विनंती करा. सभा चालू आहे, सभा चालू आहे. पोलीस बांधव जर असतील तर विनंती करा त्यांना. तुम्ही आम्ही हा लोकशाहीचा उत्सव साजरा करत असताना आपलं बहुमोल मत हे चांगल्या उमेदवाराच्या पाठीशी द्या. कुठेही खचू नका, कुणालाही दबावाला बळी पडू नका. अरे ज्यांनी आम्हाला सांगितलं, या तालुक्यामध्ये ज्यांनी संघर्ष उभा केला, गेली अनेक वर्ष या प्रस्थापितांच्या विरोधात संघर्ष करत असताना संघर्ष नायक म्हणून ज्यांची ओळख या तालुक्याला निर्माण झाली, ते या म्हैसरस तालुक्याचं लाडकं लोकप्रिय नेतृत्व, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके आमदार माननीय श्री उत्तमराव जानकर साहेब या ठिकाणी येतात. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण आमदार साहेबांचं या ठिकाणी स्वागत करूया. आमदार साहेब, तुमच्यामुळं या तालुक्याला एक लढण्याचं बळ आणि ताकद मिळते. आज आपण या ठिकाणी या उमेदवारांना मार्गदर्शन करण्यासाठी, इथल्या सर्वसामान्य जनतेला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहात. त्याबद्दल दोन्ही उमेदवारांच्या वतीनं मी आपलं मनापासून सहर्ष स्वागत करतो आणि उभ्या असलेल्या सगळ्या बांधवांना विनंती करतो. अजून बरेचसे वक्ते येणार आहेत, भाषण भरपूर आहेत. आपण समोर येऊन बसून घ्यावं, रस्त्यावरती कुणीही उभा राहू नयेत.
तर मित्र, मी तुम्हाला सांगत होतो की इथल्या माजी आमदाराचा पाडा आपण सांगतोय की अतिशय खालच्या पद्धतीचं राजकारण या ठिकाणी चालू आहे. अरे साधा एखादा किराणा मालाचा दुकानदार जर एखाद्याच्या सभेत आला किंवा बोलताना दिसला तर त्याच्यावरती अन्न भेसळवाला पाठवायचा. एखादा कृषीचा दुकानदार जर त्या ठिकाणी बोलायला लागला तर त्याच्यावरती अधिकारी पाठवायचे आणि प्रत्येकावरती दबाव आणून तुम्ही आमच्या पक्षात येऊन काम करा अशी दहशत या ठिकाणी निर्माण करण्याचं काम यांनी केलं. पण यांनाही पुरून उरणार या माळशिरस तालुक्यातले 2 ढाण्या वाघ याला 3 निवडणुकीत चितपाट केलंय आणि याही निवडणुकीत त्याचं पार्सल आता पाठवल्याशिवाय राहणार नाहीत. असं तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके खासदार धैर्यशील भैया आणि तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके आमदार माननीय श्री जानकर साहेब हे दोघेही या ठिकाणी पूर्ण ताकदीनं तुम्ही बघितलं असेल ज्या भारतीय जनता पार्टीला विधानसभा लोकसभेला आमच्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने साथ दिली, आमच्या अजित पवार साहेबांच्या राष्ट्रवादीने साथ दिली, आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने साथ दिली, अशा सगळ्या पक्षांनी साथ दिलेली असताना सुद्धा यांच्या हेकेखोरपणाला यांच्या दबावशाहीला झुगारून त्या ठिकाणी खासदार साहेब आणि आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुकीमध्ये सगळे पक्ष पूर्ण ताकदीने या लढाईत उभे आहेत. तुम्ही बघितलं का कुठेही बंड नाही, थंड नाही. एकनाथजी शिंदे साहेबांच्या शिवसेनेला 1 गट सन्मानाने दिला, अजित पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला 1 गट सन्मानाने दिला आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जात असताना या सगळ्यांची मोठ बांधण्याची कसब आमदार उत्तमराव जानकर साहेबांनी या ठिकाणी घडवून आणली. आणि यातच आमदार साहेब तुमचा सगळ्यांचा विजय झालेला आहे की माझ्या ताटात 1 भाकर असताना मी दुसऱ्याला अर्धी देऊन त्या ठिकाणी समाधान निर्माण करू शकतो. आणि म्हणून या निवडणुकीत कुठेही कालवा गोंधळ न दिसता आमदार साहेब आणि खासदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक या तालुक्याला वेगळी दिशा देण्यासाठी तयार झालेला आहे. हा तालुका गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी तयार झालेला आहे. म्हणून तुम्ही आम्ही या लढाईत कुठेही गाफील राहू नका. ही निवडणूक खासदार साहेबाची नाही, ही निवडणूक आमदार साहेबाची नाही, ही निवडणूक तुमच्या आमच्या हक्काची आहे. अरे मुलाबाळांना शिक्षण मिळावं, चांगलं आरोग्य मिळावं, दवाखाना मिळावा, या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर या दोघांच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभा राहावं लागेल. एकदा सगळ्यांनी हात वर करून सांगा की खासदार आणि आमदार साहेबाच्या सुपडा साफ कार्यक्रमाला तुम्ही सगळी जण ताकद देणार का? एकदा जोरदार हात वर करून मला सांगा, बघूया. आपण सगळेजण या मोहिमेत सहभागी आहे आणि नक्कीच तुमच्याकडे बघितल्यावरती, तुमच्या चेहऱ्यावरती बघितल्यानंतर विश्वास येतोय की आपण यावेळेस सुपडा साफ करणार म्हणजे करणारच, त्यात कुठलीही शंका नाही. आणि म्हणून मी जास्त वेळ घेत नाहीये. तुम्हा सर्वांचे तुम्ही बऱ्याच वेळ ऐकताय, तुम्हा सर्वांनी या ठिकाणी मला बोलवलं, मला बोलण्याची संधी दिली आणि या तालुक्यामध्ये आमच्या सारख्या गोरगरीब घरातून आलेल्या सर्वसामान्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम निर्माण केलं. ते आपल्या तालुक्याचे लाडके आमदार जानकर साहेब, खासदार धैर्यशील भैया साहेब या सर्वांचा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अंतर्गत सार्वत्रिक निवडणूक 2026 या निमित्ताने आपल्या प्रचार सभेला आलेले आपले माळशिरस तालुक्याचे दमदार आणि तडफदार आमदार जानकर साहेब यांचे आणि तसेच व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे मी इथे स्वागत करते. आणि तसेच लवंगणातील आपले सर्व गावचे सर्व ज्येष्ठ नागरिक, सरपंच, सर्व वडीलधारी मंडळी यांचेही मी इथं लवंगणातर्फे स्वागत करते. आणि आमचा प्रचार सुरू झाल्यापासून आम्ही जसा आमच्या प्रत्येक गावात स्वागत, आदर, सत्कार आपला जसा प्रचार झाला त्यावेळीच मला समजले की आपलं इथं विजय निश्चय आहे. आणि तसेच मला खूप मी नशीबवान समजते. मला वाटतं माझा जन्म पण झाला नसेल त्याच्या पहिल्यापासून मोहिते पाटील परिवारांचं विकास काम सुरू झालेले असतील. आणि आज मला त्यांच्या मार्गदर्शनाखाली, आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली की काम करण्याची संधी मिळत आहे. आणि तसेच मला प्रत्येक लवंगवातील गावातून एक विश्वास दिलेला आहे की कोमलताई तुम्हीच जावा,
इथं आम्ही आहे आणि नक्कीच आपला मतदानापर्यंत हा आपला एक अथक आपला विश्वास राहणार आणि नक्की आपलं सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली, मोहिते पाटील परिवारांच्या मार्गदर्शनाखाली, आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण उत्तम कार्य करू आणि येत्या 7 तारखेला आपले जिल्हा परिषदचे मारुती लोंढे आणि मी कोमल निशांत पाटील नम्रपणे विनंती करते की मला तुतारी वाजवणाऱ्या माणूस या चिन्हावर बटन दाबून विजयी करा. यानंतर आज आपण जिल्हा परिषद जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात इथं कॉर्नर सभेच्या निमित्तानं एकत्र जमा झालेलो आहोत. आदरणीय विजयसिंह शंकररावजी मोहिते पाटील, जयसिंहजी शंकररावजी मोहिते पाटील, धैर्यशील भैया मोहिते पाटील, आदरणीय जानकर साहेब आणि विविध गावातून आलेले आता 7 गावातल्या सगळ्या प्रतिष्ठित लोकांची नावं घ्यायची म्हटली तर मला 2 मिनिटाचा वेळ दिला आहे. त्यामुळे मी तुमची अगोदर माफी मागतो, कारण की मी सगळ्याची नावं घेत बसलो तर 2 मिनटं संपलेली पण समजायची नाहीत. तरी आपण सर्वजण मला समजून घ्याचाल हीच अपेक्षा. या निवडणुकीमध्ये वारंवार आपल्या उमेदवारावरती असेल, आपल्या नेत्यांवरती असेल, खालच्या दर्जाची टीका केली जाते. टीका करणं हा त्यांचा धर्म आहे. आपण कधीही कुणावर टीका करत नाही, करणार नाही. आपल्याला मोहिते पाटील कुटुंब असतील, आमदार साहेब असतील, यांची संस्कृती आहे की आपले जे संस्कार आहेत ते आपण जपले पाहिजेत. आता माझ्या उमेदवारीवरून अशी बाहेर चर्चा केली जाते की हा बाहेरचा आहे, हा बाहेरचा आहे. बाहेरचा म्हणजेच तर आमची आत्ता पण लवंगमध्ये 3-4 चुलते राहतात. आत्ता सध्यासुद्धा तांब्यामध्ये 2-3 चुलते राहतात. मी स्वतः माळीनगरमध्ये राहतो, पण माझ्याबद्दल काय प्रचार केला जातो तर हा उमेदवार बाहेरचा आहे. बाहेरचा येथील लोकांना जर विचारलं कोण बाहेरचा आहे, कोण कुठून आले, कोण कशानिमित्त आले, हे ज्याचे त्यांनी आपलं आत्मपरीक्षण करावं, कोण कुठून आले याविषयी. आणि विकासाच्या बाबतीत जर बोलायचं झालं असेल तर जिल्हा आणि महाराष्ट्रसुद्धा आपले आमदार साहेब असतील, मोहिते पाटील कुटुंबातील सर्व नेते मंडळी असतील, सर्वांना माहीत आहे महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात विकास काय असतो. आणि ज्यावेळेस आपले विजयसिंह शंकररावजी मोहिते पाटील या महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते, या आपल्या कॅनलनं सुद्धा रस्ते झालेत. हे सगळ्यांनी विसरता कामा नये. यंग जनरेशनला कसं झालंय, थोडंसं रील्स जरा जास्तच क्रेज आहे. ती बघायच्या आणि उगं कुठं तर वाहत जायचं असं नसते. आपल्या वाडवडिलांनी आणि आपल्याला जे संस्कार घालून दिले, आपल्या तालुक्याची राजकीय दृष्टीने जर संस्काराची पातळी सांभाळायची असेल तर आपल्याला एकमेव म्हणजे आमदार साहेब आणि मोहिते पाटील कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणे, म्हणजे त्यांच्या दृष्टीने आम्ही उमेदवार आहेत. तरी सर्वांना एक विनम्रपूर्वक विनंती करतो, जास्त वेळ नसल्यामुळे आम्ही या मोहिते पाटील कुटुंब आणि आमदार साहेब यांनी जी चाकोरी घालून दिली त्याच्या बाहेर कधीही कुठंही एकही काम करणार नाही त्या चाकोरीत, आणि आपला विकासाचा निधी देणार नाही असं तसं. आता हे काय मी एवढा मोठा नाही, ते आमदार साहेब बोलतील त्या विषयावरती, पण निधी कसा आणायचा आणि काय करायचा हे आमदार साहेब आणि मोहिते पाटील कुटुंब त्यात तरबेज आहे. त्यात काय त्यांना म्हणजे जास्त हे करायची आवश्यकता नाही. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद लोंढे. जिल्हा परिषद माळीनगर आणि पंचायत समिती लवंगण या निवडणुकीच्या प्रचारासाठी या ठिकाणी उपस्थित होत असलेले या राज्याचं एक आदरणीय व्यक्तिमत्व, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय विजयदादा, या निवडणुकीसाठी आपल्याला संबोधित करण्यासाठी
या ठिकाणी येत असलेले नमस्कार दादा, नमस्कार. माझ्यानंतर भाषणासाठी येत असलेले धवलदादा, आपल्याकडे ही माणसं आहेत, एका बुक्कीमध्ये बिबट्या मारणारी ही माणसं या सभेसाठी येत आहेत. या गटाचे उमेदवार लोंढे सर, मारुती लोंढे सर. काय योगायोग आहे धवलदादा, तुम्ही याच्या अगोदरच तुमची ओळख करून अगोदरच मी दिली इथं. ही बाजूला घ्या. तुम्ही येण्या अगोदरच ओळख करून दिली. बुकीत बिबट्या मारणाराही माणूस आपल्या बाजूला आहे. या सभेला संबोधित करण्यासाठी आपले उमेदवार मारुती लोंढे सर आणि आपल्या निशिकांत दादा, माझे एक जिवलग सहकारी मित्र, त्यांच्या सौभाग्यवती यांच्या हा प्रचाराचाही ही सभा आहे. या सभेच्या निमित्तानं अनेक मान्यवर नेते मंडळी या ठिकाणी RPI असेल, सगळ्या तालुक्यामधली प्रमुख मंडळी या ठिकाणी आहेत. बरीच सगळीच जवळजवळ बसलेली, मामा सगळ्याचं नाव काय घेत नाही, सगळीच प्रमुख नेते मंडळी, आदरणीय मंडळी, मोठ्या संख्येनं महिला या ठिकाणी उपस्थित आहेत, माझ्या भगिनी. आणि या निवडणुकीच्या निमित्तानं ज्याच्या शिरावरती ही निवडणूक आहे ते तुम्ही सगळे समोर बसलेले एक लढाऊ कार्यकर्ते. मित्रांनो, ही निवडणूक थोडी आगळी वेगळी आहे. सरकारच्या माध्यमातून दोन प्रकारे ही निवडणूक लढवली जाते. एका बाजूला आश्वासनाचा पाऊस पाडला जातोय आणि दुसऱ्या बाजूला सरकारी दहशत निर्माण केली जाते. मग या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील किंवा या तालुक्यामधील माजी आमदार असतील, हे गेल्या 13 महिन्यापासून मी विधिमंडळाचा सदस्य आहे. गेल्या 13 महिन्यापासून या सरकारनं काय केलं किंवा मी निवडून येण्याच्या अगोदरच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये यांनी 8 लाख कोटीच्या प्रशासकीय मान्यता दिल्या. त्यापैकी गेल्या 8 महिन्यापूर्वी 1,28,000 कोटीच्या प्रशासकीय मान्यता रद्द केल्या. बाकीची 6 लाख कोटीची कामं चालू केली, कारण त्यांना निवडणूक जिंकायची होती. आणि त्यामधली जवळजवळ 4.5 लाख कोटी रुपये या राज्यामध्ये देणं राहिलं. माझी वेळापूरची पाणी पुरवठा योजना आहे, जवळजवळ 60 कोटीचं काम झालेलं आहे. कॉन्ट्रॅक्टरला 22 कोटी रुपये मिळालेले आहेत. आम्ही आता रेग्युलरपणाने ही योजना पूर्ण होणार म्हणून कॉन्क्रीटचे रस्ते फोडले, पायपा टाकल्या, डांबरी रस्ते तोडले आणि कॉन्ट्रॅक्टरला पुढून पैसेच येणार म्हणून गेल्या 10 महिन्यापासून एक तर गावच्या गाव उकलून टाकलं
आता प्रचाराला गेलं की लोक शिव्या घालतात, सगळं रस्तं होतं ते उकरून टाकलं, पण त्याला कनेक्शन दिल्याशिवाय त्याच्यावरती कॉन्क्रीट टाकता येत नाही किंवा डांबर ओतता येत नाही. मग तुम्ही 13 महिन्यामध्ये काय केलंय याचा हिशोब दिला पाहिजे. डीपीडीसी मधील जे पालकमंत्री आहेत आता ग्रामीण विकास खात्याचे, 100 रुपये, मी म्हणतोय 100 रुपये या जिल्ह्यामध्ये एखादं काम एखाद्या माणसाला या ग्रामीण विकास खात्यामधून त्यांच्या सहीनं दिलंय असं सांगा. गावगाड्यामधला निधी असेल, दलित वस्ती असेल, तो काय आपल्या हक्काचा आहे, पण त्या ठिकाणी जनसुविधेचा निधी नाही, नागरी सुविधेचा निधी नाही, 25-15 नाही, पानंद रस्ते, कुठल्याही प्रकारचा निधी नाही. फक्त डीपीडीसीचा आलेला पैसा म्हणजे मंजुरी, तेही मागच्या डीपीडीसीचे गेल्या वर्षीचे 700 कोटी रुपये देणार. काही प्रशासकीय या तालुक्यामध्ये 5-10 कोटी रुपयाच्या त्यांनी मान्यता दिलेल्या आहेत आणि त्याचा डांगोरा पिटला जातोय. हे सरकार बंद पडलेलं आहे. 13 महिन्यामध्ये 13 रुपयाचं सुद्धा काम या सरकारने केलेलं नाही. गेली 11 वर्षे हे सरकार चालवत आहेत. ज्या सरकारी शाळा आहेत जिल्हा परिषदेच्या, आपण घालतो मुलं त्या शाळेमध्ये, सरकारी दवाखाना आहे, त्यातलं कोण सांगतं एखाद्याचं ऑपरेशन करायचं आहे आणि सरकारी दवाखान्यात जाऊन ऑपरेशन करावं? सरकारचं काय चांगलं आहे? आणि जर या सरकारचं एकही योजना चांगली नसेल तर मग हे सरकार तरी आपल्याला लागायचं आहे कशाला? तुम्ही गेले 11 वर्षामध्ये काय दिलंय लोकांना? मगाशी कोणीतरी सांगितलं मिसाळ साहेबांनी की उजनीचं धरण आणि त्याचा राईट कॅनॉल. मित्रांनो, या राज्यामध्ये साधारणतः 3,500 धरणं आहेत. त्यापैकी मोठी धरणं ही 576 आहेत. यानंतरच्या काळामध्ये बांधलेल्या एखाद्या धरणाचं नाव, ही कुणी बांधली? एखाद्या धरणाचं नाव, अरे गाळ काढायचा उजनीचा म्हणून विजयदादांनी गेली 20 वर्ष त्या गाळ काढला, तर त्याच्या पैशावरती अनेक 10 धरणं बांधता आली असती. त्याच्यामध्ये वाळू आहे, कृष्णा भीमा स्थिरीकरण झालं असतं. कोणतं धरण बांधलंय नाव सांगा? 100 वर्षापूर्वी टाटानं करारानं दिलेली वीज निर्मितीसाठी या लोणावळा भागामध्ये असणारी धरणं, त्याचं 50 TMC पाणी आहे. आज वीज निर्मितीसाठी अनेक आपल्याला सोयी आहेत, सोलार आहे, पवनचक्क्या आहेत. आज हे पाणी आपल्यासाठी वापरलं पाहिजे, पण एकही काम करायचं नाही. उजनी अर्ध्यापेक्षा जास्त हे गाळानं मुजलेलं आहे. अरे धरण बांधायचं राहू द्या, गाळ तरी किमान काढा. एकही गोष्ट तुम्ही चांगल्या पद्धतीनं करत नाही आणि धमक्या देता, लोकांमध्ये दहशत पसरवता. मला तर या पालकमंत्र्याचं आश्चर्य वाटतं की माझ्या दहेगावमध्ये काल 1,000 कोटी रुपये वाटलेत. गाराचा पाऊस पडत होता, आम्ही सकाळी गेलो, म्हणलं गारा याचाव्यात, पाणी पाणी झालं होतं. आश्वासनाला काही कमी नाही. हे काय करतायत तुम्हाला सांगतो. या मान तालुक्यामध्ये 2,000 कोटी रुपयाची कामं चालू आहेत शेतीच्या पाण्याची, आणि जी नेरा देवदरच्या पाण्याची पाईपलाईन आहे ती फलटण तालुक्यामध्ये काम चालू आहे.
900 कोटी रुपयाचे त्या पाईपलाईनचं काम चालू आहे. त्या कॉन्ट्रॅक्टरला कडून 25% 250 कोटी रुपये घेतले. आणि त्या मान तालुक्यातल्या त्या योजनेमधून ह्यांनी 400-500 कोटी रुपये काढले. ही फलटणची नगरपालिका, सोलापूरची महानगरपालिका, ह्या जिल्ह्यातल्या सगळ्या नगरपालिका आणि येणारी ह्या जिल्हा परिषदच्या निवडणुका, उद्या ती पाईप समजा 30-30, 40-40 फूट जमिनीच्या खालून जाते. उद्या त्याची क्वालिटी राहणार आहे. आपण PVC पाईप मार्केटमध्ये गेल्यानंतर 200 रुपयाला बी मिळते आणि 2000ला गेजवरती त्याची किंमत आहे. उद्या कॉन्ट्रॅक्टर काय पदरनं पैसे घरामधले टाकून ती पाईपलाईन करणार नाही. याला क्वालिटी कुठंच राहणार नाही. आणि फक्त 300 कोटी रुपयाचं बिल निघालं होतं, त्यापैकी 250 कोटी रुपये यांनी कमिशन म्हणून दादागिरी करून घेतलं. आणि त्या पैशाचा हे थैमान आहे. मगाशी तुम्हाला मी सांगितलं की 4.5 लाख कोटी रुपये देणं आहे. किती कॉन्ट्रॅक्टरनी आत्महत्या केल्या? माझ्या ऐकण्यामध्ये तर 5-6 दोषी असेल, तो ननवरे असेल, तो शिरडोने असेल, 5-6 कॉन्ट्रॅक्टरनी आत्महत्या केल्या का नाही? 13 महिन्यामध्ये ह्या सरकारच्या कुठल्याही मंत्र्याच्या खात्यामध्ये जर कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करत असतील आणि या मंत्र्यांना जर अजून 2 वर्षामध्ये काय मिळालं नाही, तर एखाद्या मंत्र्यानं आत्महत्या केली तरी आश्चर्य मानू नका. त्याच्या खात्यातच काय आलं नाही तर त्यानं काय वाटणार, काय करणार? जी अवस्था कॉन्ट्रॅक्टरची तीच मंत्र्याची आहे. सरकार नावाची गोष्ट शिल्लक नाही, ते बंद पडलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला काय देणार आहे, काय विजन आहे, हे काही करू शकत नाहीत. यांना वेगवेगळ्या मुद्द्यावर फक्त हिंदू, मुस्लिम, भारत, पाकिस्तान, मराठा, OBC, अजून काय, माझ्या जातीचा दाखला, अभ्यास करतोय तू बी. तुझी बायको बी कुठल्या जातीचे एकदा सांगून टाक ना. का सांगत नाही? तुही सांगायला पाहिजे ना. ती मुख्यमंत्र्याची पाहुणे आहे, तो कसं सांगाल? सरकार त्यांचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी ही लढाई फार महत्त्वाची आहे. तालुक्याच्या दृष्टीनं सगळ्या दृष्टीने ही महत्त्वाची आहे. आपण सगळे, अजितदादा गट असेल, एकनाथ शिंदे साहेब असतील, RPI असेल, आपण सगळ्यांना सोबत घेतलेला आहे. कारण ज्या वेळेला संभाजी महाराजांचा मृत्यू झाला त्यावेळी वाटलं होतं की या राज्यातलं सगळं काही संपलेलं आहे. आता आपल्याला गुलामीशिवाय पर्यायच असू शकत नाही. त्यावेळेला धनाजी आणि संताजीचा जन्म झाला, या तलवार बहादरांचा जन्म झाला आणि 16 वर्ष औरंगजेबाला सुद्धा या मातृभूमीला किंवा महाराष्ट्र भूमीला बोट लावू दिलं नाही. मुठभर माती तर सोडा. आज हीच परिस्थिती देशावरती, राज्यावरती आहे. यापेक्षा वेगळं काय नाही. आपल्यालाही लढावं लागेल, उभं राहावं लागेल. आपल्याला हे काळ ओळखता आला पाहिजे. ही काय नुसत्या उमेदवारापुरती निवडणूक नाही किंवा मोहिते पाटील जानकरापुरती निवडणूक नाही. उद्याच्या आपल्या भविष्याची निवडणूक आहे. आपल्याला सन्मान कोण देईल, आपला स्वाभिमान कोण जपेल? दिवसा ढवळ्या पोलीस दारात उभा करून आपल्या घरातलं सामान घेऊन जातील का नाहीच जाणार?
हे जर जिंकले तर काय करतील? आणि म्हणून आपल्या सगळ्यांना ही निवडणूक फार महत्वाची आहे. गुलामी विरोधात आपल्याला लढावं लागणार आहे. हा जिल्हा आज लढतोय. आपण नगरपालिका निवडणुकीला बघितला असेल, लोकसभेला बघितला असेल, विधानसभेला बघितला असेल. हा जिल्हा ताटमानेने व आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमागे उभा राहिलेला आहे. आणि हा एकच जिल्हा मोडून काढणं एवढंच पालकमंत्री काय सांगतात? मला एक काम दिलेलं आहे आणि मी ते केल्याशिवाय इथून जाणार नाही. इतर 500 किलोमीटरवरनं आणून राम सातपुतेना ठेवण्याची काय गरज आहे? पण मित्रांनो, आपल्यावरती गुलामी पेरायची आहे. हा माणूस कुणाचाच नाही. अनेकांचे प्रवेश घेतले असतील, अनेकाच्या अडचणी केल्या असतील. ज्या मोहिते पाटलांनी एका रात्रीमध्ये आमदार केलं त्याची सुद्धा जाणीव या माणसाने ठेवली नाही. ज्याने आमदार केलं त्याची जाणीव नाही. तुमच्या माझ्या मताची कोण जाणीव ठेवणार आहे? आणि म्हणून आपल्याला या निवडणुकीमध्ये हा पूर्व भाग आहे. इथला प्रत्येक माणूस सजग आहे, बुद्धिमान आहे, चाणाक्ष आहे. त्याच्याकडं हे ओळखण्याची शक्ती आहे, लढण्याचं सामर्थ्य आहे. आणि मलाही माहित नाही उद्या माझंही काय होणार आहे. पण निश्चितपणाने मी तुमच्या सोबत आहे, तुमच्या बरोबर आहे. या लढाईमध्ये मी कधीही मागं हटणार नाही. आणि म्हणून या तालुक्यामधला एकही उमेदवार, तुमचा गट तर किमान 10,000 पेक्षा जास्त मताच्या फरकानं त्या ठिकाणी निवडून आला पाहिजे. हे सामर्थ्य मोहिते पाटलांनी तुम्हाला गेल्या 3-4 पिढ्यामध्ये दिलेलं आहे. अनेक अंगाने या तालुक्याचा विकास करत असताना हा म्हणत असेल, तुम्ही 70 वर्षामध्ये काय केलं, तर तो 13 महिन्यामध्ये या जिल्ह्यामध्ये या पालकमंत्र्यांना आणि तुम्ही काय केलं हे सुद्धा आपल्याला विचारण्याचा अधिकार आहे. म्हणून आपल्याला लढायचं आहे. निमित्त ही निवडणूक असेल. अनेक निवडणुका आपण लढलो आजपर्यंत, पण या निवडणुकीच्या निमित्तानं आपलं सामर्थ्य दाखवायचं आहे. प्रत्येक माणसापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे, ताकदीनं लढायचं आहे. आणि त्यासाठी मोहिते पाटील कुटुंबाने मी सुद्धा त्याच ताकदीनं लढतोय. जर आम्ही नाही लढलो तर मग कोण लढणार? अर्ध्या भाकरीची मलाही सोय आहे. होऊन ह्याच्यापेक्षा काय वाटोळं होऊ शकतं? जन्मात येऊन एकदा आमदार झालो, एक दिवस का असेना झालो. आणि म्हणून ज्याने मला आमदार केलं, ज्या ताकदीनं केलं, त्या माणसासाठी, या इथल्या भूमीसाठी मी निश्चितपणानं तुमच्या सोबत आहे. नव्हे तुमच्या 2 पाऊल पुढं आहे. ही लढाई लढूया आणि जिंकूया, एवढंच या प्रसंगानं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. अंगण व माळनगर जिल्हा परिषद गटाच्या वतीनं त्यांचं हार्दिक या ठिकाणी स्वागत करतो. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे आदरणीय उपसभापती श्रीमान सुभाषदादा निंबाळकर हेही या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल माळनगर जिल्हा परिषद गट व लवंग पंचायत समितीच्या गटाच्या वतीनं मी त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आणि यानंतरची विनंती या ठिकाणी आदरणीय डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील साहेब. आपल्या माळेनगर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सन्मान्य मारुती लोंढे आणि पंचायत समिती लवंगणाच्या उमेदवार सौ
कोमल पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्त मी आज आपल्यासमोर उभा आहे. स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांचं या इलेक्शनच्या आधी राष्ट्रवादी तुतारी आणि राष्ट्रवादी घड्याळी या दोन्ही कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचं काम हे अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली झालं. त्यांच्या पक्षामध्ये काम करत असताना आपल्या नेत्याचा आदेश आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी या माळशिरस तालुक्याच्या भूमिपुत्राचा हक्क मिळवून देण्यासाठी आज ही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक ही फार महत्त्वाची आहे. आज आपण पाहतोय की एका कार्यकर्त्याचा नेता करायचा असेल तर सगळ्यात पहिली पायरी आणि सगळ्यात पहिली निवडणूक ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची असते. आणि म्हणून आपल्या या तालुक्यातले हे सगळे पक्ष, मग ते एकनाथ शिंदेंचं धनुष्यबाण असेल, ठाकरेंचे मशाल असेल, पवारसाहेबांची तुतारी, अजितदादांचा घड्याळ आहे, ही सर्व मंडळी या माळशिरस तालुक्यातल्या पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आणि नेतृत्व उभं करण्यासाठी आज आम्ही सर्वजण आपल्यासमोर एकत्र आलेलो आहोत, आपल्या पाठीशी उभे आहोत. मला या ठिकाणी सगळ्यांना आठवण करून द्यायची, 2019च्या निवडणुकीमध्ये आमदार केला पवारसाहेबांच्या स्टेजवरून मी जाहीरपणे सांगितलं होतं की दुसऱ्याच्या पोराला बदाम पिस्ते घालून आपलं पोरगं पैलवान होत नाही. खरं ठरलं का नाही? आणि आता सुद्धा आपण बघा, या तालुक्याच्या दहीगाव गटामध्ये स्वतःचे घरचे मंडळी उभं करून तालुक्यातला त्या ठिकाणी लढायला कोणच लायक नाही असं सिद्ध जर कोण करत असेल तर ते भाजप पक्ष करतोय. म्हणजे तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्या जागेवर सुद्धा अतिक्रमण करण्याचं काम हे भाजप नेतृत्व आपल्या तालुक्यामध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतं. आज या सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 5-6 आमदार भाजपचे आहेत, पण पालकमंत्री जिल्ह्यातला यांना कुठल्या आमदाराला करता आलं नाही. पालकमंत्री पण बाहेरचा, आपल्या तालुक्यात आमदार जी दिला होता ते पण बाहेरचा आणि खासदार पण बाहेरचा दिला होता. अशा अवस्थेतनं आपण जात असताना भूमिपुत्रासाठी त्या ठिकाणी आम्ही लढत होतो. त्या काळामध्ये उत्तमराव आम्ही एकत्र होतो, तुम्ही सगळी एका बाजूला होता. पण आनंद एवढा वाटतो की तेव्हा मी घेतलेला निर्णय तुम्हाला सगळ्यांना पटलाय. देर आहे, दुरुस्त आहे, पण तालुक्याच्या विकासासाठी आणि आपली ही तालुक्यातली संस्कृती जपण्यासाठी या निवडणुकीमध्ये आपण सगळे आलो म्हणून गाळा न राहता रक्ताचं पाणी करून आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी पळालं पाहिजे. नाहीतर सत्तेतला भाजप ही सध्या कुबेरे पक्ष पण मोठा झालाय काय का अशी अवस्था आपल्या या भारतात झालेली आहे. कुठली निवडणूक आली की हजारां कोटी शिवाय गप्पाच या ठिकाणी मारत नाहीत. बिचारं ते आमचे एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा सत्तेत असून सुद्धा एवढ्या गप्पा मारताना त्यांचं कधी धाडच झालं नाही, कारण ही जनतेत काम करणारी मंडळी होती. त्यांना माहीत होतं की जनतेला फसवून चालत नाही. ग्रामीण भागाशी नाळ जुळलेले असलेलं नेतृत्व पुरोगामी विचाराला सोडू शकत नाही. आणि म्हणून पुरोगामी विचार जर जीवन ठेवायचे असतील, सहकार महर्षींचे शिकवण या आपल्या तालुक्यामध्ये जीवन ठेवायचे असेल, तर आपल्या या तुतारी, घड्याळ आणि धनुष्यबाण या तिन्ही चिन्हावर उभे असलेल्या आपल्या तालुक्यातल्या प्रत्येक उमेदवाराला आपण प्रचंड मताने निवडून द्या, हे आव्हान करण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे. जास्त वेळ आपला घेणार नाही, पण सध्याचं राजकारण एवढ्या वेगाने बदलतंय की प्रत्येक निवडणुकीला एक नवीन अध्याय लिहिला जातोय, अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे.
म्हणजे आज टीका करत असताना उद्या परत त्यांच्याबरोबर सत्तेत बसायचं काय, आज ज्याच्याबरोबर खांद्यावर हात टाकावा त्याच्या उद्या विरोधात बोलायचं काय, अशी परिस्थिती असताना सुद्धा माळशिरस तालुक्यातला मतदार हा सुज्ञ नाही याची मला खात्री असल्यामुळं आज आपल्यासमोर धनुष्यबाण, घड्याळ आणि तुतारी या तिन्ही चिन्हावरती उभे असलेल्या तालुक्यातल्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने आपण निवडून द्यावं ही विनंती या निमित्ताने करतो. आज खरं म्हणजे आपल्या भागात यायची गरज अशी काय फार नव्हती, पण गेल्या अनेक वर्षापासून एक संघर्षामध्ये त्याचा गैरफायदा कोणी नाव वापरून घेऊ नये यासाठी स्वतः या ठिकाणी मी आलो. सन्मान्य आमचे जनसेवेचे ज्येष्ठ नेते आदरणीय माणिक बापू मिसाळसाहेब, सुदर्शनजी मिसाळसाहेब, अण्णाजी शिंदे ही सर्व मंडळींनी आग्रह केला की दादा तुम्ही स्वतः यावं लागते, की किंतु परंतु कोणाच्या मनामध्ये राहू नये, जे काय एखादा चुकलेला असेल त्याला पण ओढून आणायला आम्हाला बरं पडेल म्हणून या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलो. मला खात्री आहे की अतिशय चांगल्या मतदान करून आपण सर्व उमेदवार या ठिकाणी निवडून आणाल. माझी सर्व या भागातल्या पुढाऱ्यांना सुद्धा विनंती आहे की आपल्या या महाविकास आघाडीतले इतर पक्षातले सुद्धा जे कोण पदाधिकारी आहेत त्यांची सुद्धा नाराजी कोणाची झाली असेल ते आपण दूर केली पाहिजे. प्रत्येक मत हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आता ह्याच्या मागं काय आहे आणि त्याच्या मागं काय असं जर आपण म्हणत राहिलो तर रात्र वैराचे घात होऊ शकतो. त्यामुळे सावध राहून आपण काम करावं एवढ्या सूचना या भागातील कार्यकर्त्यांना आपल्या सर्वांना देतो आणि माझे शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पंचायत ह्या निमित्तानं आपण सर्वजण आवर्जून उपस्थित राहिला. आजच्या या कार्यक्रमाला आपल्या तालुक्याचे धुरंद आमदार माननीय जानकर साहेब आणि डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील आणि आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय दादासाहेब आणि आपण सर्वजण दादांच्या विचारांचे माणसं आपण सर्वजण आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण या ठिकाणी उभं राहिला त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं पूर्व भागाच्या विचारांचे सहकार मर्शियनवर प्रेम करणारे आणि मोहिते पाटील कुटुंबावर प्रेम करणारे आज या ठिकाणी आपण दोन्ही मोहिते पाटील कुटुंब एकत्र बघितलेले आहेत. त्यामुळे आता तरी काय हरकत नाही की कुठल्याही बळी पडू नये आणि मोहिते पाटील कुटुंबावर आपण सर्वजण पाठीशी आहे ही दाखवून देण्याची वेळ आली. एवढेच विनंती या ठिकाणी करतो आणि आपण सर्वजण आला या ठिकाणी मी सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो.